हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं ब्लाउजची उंची 14 घेतलेली आहे, रुंदी आपण टोटल 10 घेतलेला आहे. शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. तर 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची उंची जी आपण इथं 9.5 इंच घेणार आहोत. खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं 3 इंचावर मार्किंग करून पट्टीने रेष मारून घ्यायचा आहे. एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला इथं. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकार मध्ये देणार आहोत. तर आकार दिलेला आपण इथं बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर अस्तरवरती गळा जे आहे कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे गळा जो आहे कट करून घेतलेला आहे अस्तरवरती. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस ओपन करून त्याच्यावरती अस्तर जे अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपण इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे. तर अगोदर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया. खालच्या साईडला आपण टीप जे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर गळ्याला पण आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं गळ्याला टीप मारून घ्यायचं आहे. आपला जो गळ्याचा शेप आहे बिघडला नाही पाहिजे. फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला आपण इथं टीप मारून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण गळा जे इथं कट करून घेऊया अगदी व्यवस्थित. डिझाईन कसं बनवलेलं आहे अगदी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर अशा प्रकारे गळा जे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर गळ्याच्या साईडला आपल्याला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचं आहे म्हणजे आपला गळा अगदी व्यवस्थित पलटतो. तर अस्तर आणि ब्लाउज पीसला आता पलटून घेऊया. तर अशा प्रकारे पलटून घेतलेल्या आहे. अगोदर आपल्याला इथं खालच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता खालच्या साईडला आपण इथं दाब टीप मारून घेणार आहोत. त्यानंतर गळ्याला पण आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित फिनिशिंगनं. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे. अगदी सावकाशपणे फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला पण इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. त्यानंतर आपण इथं ब्लाउजच्या साईडला पण टीप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवतो तेव्हा अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला कापड गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पण टीप मारून घ्यायचं आहे. बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा हा व्हिडिओ बघून. त्यानंतर गळ्याच्या साईडचा एक्स्ट्रा जो कापड आहे आपण इथं कट करून घेऊया. खालच्या साईडला आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे मार्किंग करून आपल्याला इथं दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टक्स जे मारून घेऊया. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून पटकन लक्षात येईल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर दुसऱ्या साईडला पण आपण टक्स जे मारून घेऊया. तर फिनिशिंगनं गळा जे आपण इथं तयार करून घेतलेला आहे ह्याच्यावरती सुंदर असा आता डिझाईन बनवायला घ्यायचा आहे. अगोदर आपल्याला इथं खालच्या साईडला एक फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. फ्लावर बनवण्यासाठी आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये 3 इंचाचा. तर अशा प्रकारे दोन आपण इथं चौकोनी कापड जे आहे घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे फ्लावर बनवण्यासाठी. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा. बघू शकता एकावर एक ठेवून आपण इथं टिप मारून घेणार आहोत. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे.
त्यानंतर साईडला छोटे छोटे कट मारून आपण इथं कापड जे आहे पलटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे कापड आपण इथं पलटून घेतलेलं आहे. याच्यावरती आपल्या प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. हा स्टेप पण अगदी सावकाशपणे बघा. जर तुम्हाला फ्लावर बनवता येत नसेल तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं प्लेट्स जे टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर सुई दोऱ्याने अगदी व्यवस्थित 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे. आपला तर फ्लावरची एक कळी आपण इथं बनवून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर दुसरा पण तुम्हाला बनवून दाखवते. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की फ्लावर कसं बनवलेला आहे. फ्लावर लावल्याने आपल्या गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर तुम्ही पण असा एकदा फ्लावर नक्की ट्राय करा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण इथं फ्लावरच्या कळ्या जे आपण इथं बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं सुई दोऱ्यामध्ये एक एक करून आपण इथं घालून फ्लावरचा आकार देऊन आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. तुम्हाला जर फ्लावर बनवता येत नसेल तर असा फ्लावर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ बघून फ्लावर लावल्याने आपल्या गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर अशा प्रकारे आपण इथं गोलाकारमध्ये आकार देऊन आपण इथं फ्लावरला 2-3 वेळा गाठ जे मारून घेतलेला आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. त्यानंतर आपण इथं फ्लावर एक बटन लावून घेऊया, म्हणजे आपला फ्लावर अजून उठून दिसेल. त्यानंतर आपल्याला चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण इथं 3.5 इंचाचा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. हा स्टेप पण अगदी सावकाशपणे बघा कशा प्रकारे आपण फोल्ड केलेला आहे. त्यानंतर आपण इथं टिप मारून घेऊया. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला परत एकदा 2दा फोल्ड करून घ्यायचा आहे. तर हा डिझाईन कसं बनवलेलं आहे अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक पण करत जावा. तर बघू शकता अशा प्रकारे फोल्ड करून आपण इथं टिप जे मारून घेतलेला आहे, डिझाईन बनवून घेतलेला आहे. एक एक करून आपण इथं ब्लाउजच्या गळ्याला लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे एकाच्या एक खाली ठेवून आपण इथं पूर्ण गळ्याला हे डिझाईन जे लावून घ्यायचं आहे. अगदी चिटकून आपण इथं गळ्याला हा डिझाईन लावून घ्यायचा आहे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघून तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला पटकन लक्षात येईल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी युनिक डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील. त्यानंतर आपल्याला गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं लेस लावून घेऊया. अगदी गळ्याच्या जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं लेसवरती डबल टिप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला लेस जो अगदी व्यवस्थित सेट होतो. त्यानंतर ब्लाउजच्या खालच्या साईडला पण आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तुम्हाला जर ब्लाउज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे खालच्या साईडला पण आपण इथं लेस जे लावून घेतलेला आहे. तर बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं एक एक गोल्डन कलरचे मणी लावून घेऊया सुई दोऱ्याने. हा स्टेप पण अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की हे मणी कशा प्रकारे लावलेले आहे आपण इथं. तर एक एक करून अशाच प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला एक एक गोल्डन कलरचे मणी जे आहे सुई दोऱ्याने आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी युनिक डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल हा डिझाईन.
तर अशाच प्रकारे पूर्ण गळ्याला आपण इथं गोल्डन कलरचे मणी जे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपण इथं फ्लावर लावून घेऊया. गळ्याच्या सेंटर मध्ये आपल्याला हे ठेवून फ्लावर जे आहे सुई दोऱ्याने 2-3 वेळा आपल्याला इथं अगदी व्यवस्थित गाठ मारून घ्यायचा आहे. फ्लावर लावल्याने आपल्या गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तुम्हाला जर फ्लावर बनवता येत नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे. त्यानंतर फ्लावरवरती एक बटन लावून घेऊया, म्हणजे आपला फ्लावरचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर गळ्याला लावण्यासाठी आपल्याला इथं लटकन बनवून घ्यायचं आहे. चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे. तर लटकनला ओपन करून घेऊया. तर बघू शकता दोन्ही लटकन आपण इथं तयार करून घेतलेलं आहे. वरच्या साईडला आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं नॉट लावलेलं आहे. आपण इथं बांधून घेऊया. खूप सुंदर असं आणि कमी वेळेत खूप सोप्या पद्धतीने आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे. अगदी स्टेप बाय स्टेप या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेलं आहे. फ्लावर लावल्याने आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर बघू शकता डिझाईनची फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे. ब्लाऊज शिवून घातल्यानंतर खूप सुंदर असा लुक येतो. बघू शकता, तुम्हाला थोडं जवळनं लुक दाखवते किती सुंदर वाटत आहे. बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आजचा हा डिझाईन कसं झालेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.